त्याला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे त्यांचे चाहते वर्ग त्यांचे पाठीराखे इथे गुंडगेतून उपस्थित झालेले आहेत। आमचे राहिल शेख असतील, त्याचनंतर निमेश मोहिते असतील, त्यानंतर प्रतीक मोरे असतील, या सर्वांचंच आपण अश्विन स्मृती चषक नेवाळी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करणार आहोत। सलामीची जोड सकाळी मैदानात गेले। एका बाजूला असेल बंटी भोईर आणि त्याच्या सोबत आपल्याला पाहायला मिळेल सचिन पवार। ही जोड सकाळी मैदानात दाखल झाले आणि पॉवर प्लेचं जबाबदारीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय संदेश पाटील। हा सामना संपल्यानंतर आपण पहिली सेमीफायनल या स्पर्धेमध्ये खेळवणार आहोत। एका बाजूला असेल अनिरुद्ध सोनावणे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संदेश देशमुख असे विस्फोटक फलंदाज पाहायला मिळणार आहेत। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल शिवज्ञ 11 खाने आंबिवली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत वर्णाई क्रिकेट संघ वर्णे या कर्जत तालुक्यातील एक मातब्बर संघ। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, त्यामुळे दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आवाज पोहोचत असेल तर आपण तयार राहायचं आहे टॉस साठी। चला संदीप गायकवाड सर, इथून आता अतिरिक्त वेळ अजिबात करायचा नाही। सामन्याला होते सुरुवात। पंचांनी दिलेला आहे ग्रीन सिग्नल। प्रमोदजी जाधव, विनंती असेल की आपण सुद्धा या मंचावरती यायचंय। वैभव भोईर आपण पाहतो स्ट्राइक एंडला आहे, तर नॉन स्ट्राइक एंडला आपण सचिन पवार ही जोड सकाळी पाहतोय। टॉस जिंकलाय तमना संघ। प्रथमता बॅटिंगचा निर्णय। अश्विन स्मृती चषक आज अंतिम शेवटचा दिवस, संध्याकाळच्या सत्राला होते इथून सुरुवात। संदेश पाटील पंचांच्या डाव्याकडून गोलंदाजीसाठी सज्ज। क्रिकेट कर्जत क्रिकेटमधील मोठं नाव आहे। गतीमध्ये परिवर्तन। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, अपेक्षेपेक्षा कमी उंचीने चेंडू आपण पाहतोय। विकेट किपरच्या हातामध्ये विराजमान होतोय निर्धावच्या स्वरूपात। चांगली सुरुवात। निश्चितपणे टॉस हरल्यानंतर परंतु आपण एक चांगले स्वप्न घेऊन खरं तर मैदानामध्ये उतरलाय संपूर्ण सम्राट 11 नेरळ हा संघ। चांगली सुरुवात, अपेक्षेप्रमाणे सुरुवात निश्चितपणे झाले, परंतु हीच सुरुवात शेवटपर्यंत टिकवणं गरजेचं आहे। त्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू त्याला मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय। बंटी उर्फ वैभव भोईरचा आलेला हा ब्रँडर आणि दर्जेदार षटकार। चला अश्विन क्रिकेट संघ नेवाळीचे सगळे व्हॉलेंटियर्स, आपणास विनंती आहे की आपण विभाजून आता बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा। एकत्रितरित्या कोणी राहू नका। मैदानाच्या बाहेर गेलेला बॉल जितका लवकर परत मैदानामध्ये कसा येईल याचा सगळ्यांनी विचार करायचा आहे। फुल टॉस चेंडू होता पंचांकडे, लाऊड अपील, पंचांनी ते हेरलं आणि या ठिकाणी मोठा विकेटचं पतन होतंय। चांगला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। वैभव भोईर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं सकाळच्या सत्रात, तर लगातार 2 मॅच मध्ये मला असं वाटतं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित झालेला हा खेळाडू आहे। खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली। पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी सबमरीन डिलिव्हरी, विकेट स्किपरच्या हातामध्ये चेंडू विराजमान झाला। त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विस्फोटक प्रहार हल्ला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र वैभवला बाद करण्यामध्ये संदेश पाटीलला यश आलं। कर्जत टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव आहे। योगेश डोले यांनी सांगितलं की रतनभाऊ पाटील स्मृती चषक खेळणारा कर्जतमधील हा पहिला खेळाडू आहे आणि त्याने आज या संपूर्ण दिवसामध्ये तरी स्वतःची ओळख मात्र आपल्याला करून दिलेली आहे। 2 मॅच आणि दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावणारा हा खेळाडू। पुन्हा गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय। आता मात्र वेगाने चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय। निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपल्याला होताना पाहायला मिळते। एक षटकाराचा अपवाद वगळला तर उर्वरित चेंडूंमध्ये मात्र संदेश पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग केले। खूप मोठे क्रिकेटचे खरं तर रसिक आहेत संदेश पाटील याचे। त्याचा खेळ बघण्यासाठी बरेचसे खेळाडू दूरवरून येत असतात आणि आज मात्र सम्राट 11 नेरळ या संघासाठी मात्र धावून आलाय। पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन होतं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता। एक सोपी झेल होती, कॅरी होणं गरजेचं होतं, परंतु थोडंसं फंबल आणि या चेंडूवरती आलेल्या मात्र 2 धावा। संदेशने जर या शेवटच्या चेंडूमध्ये विकेटचं पतन केलं तर त्यासाठी निमेश मोहिते यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल। शेवटच्या चेंडूसाठी पारितोषिक आलेलं आहे आणि आपण पाहतोय आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे। 1 षटकार आणि 2, आपण जर एकूण धाव फलक पाहिलं तर 8 या अंकावरती जाऊन पोहोचले। बाकी उर्वरित चेंडूंमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला संदेश पाटीलची पाहायला मिळाली। सकाळच्या सत्रापासून आपल्या संघासाठी धावून आलाय। संघ अडचणीमध्ये असताना मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी संदेश पाटील नेहमीच चांगली कामगिरी करतो। आता मात्र कोणालाही वेळ दिला जाणार नाही आहे अतिरिक्त, कारण आपण पाहिलं सकाळीच 10 वाजता पहिला चेंडू खरं तर आपला पडायला पाहिजे होता,
पहिला चेंडू आपला 11 वाजता, कारण आपण संघ जर वेळेत आले तर सामने सुद्धा वेळेत संपतात आणि आम्ही सकाळपासून सांगतोय जर तुम्ही वेळेत आले तर मग आपले सामने शेवटच्या ओव्हरपर्यंत ज्या आपले नियम आहेत 4 षटकांचे 3 षटकांचे तसेच सामने खेळवले जातील. पण तुम्ही जर उशिराने आलात तर फायनलचा सामना आपण 1 षटकांचा सुद्धा खेळवू शकतो. 8 धावा पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. तुषार गायकवाड नव्हता का? पहिला चेंडू आपण पाहतोय आता शरीरापासून थोडासा लांब चेंडू होता. अशा भूल नजरेने मात्र बॅट फिरवतोय. चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आता निर्धाव चेंडूची होते इथून सांगता. चांगली गोलंदाजी. खरं तर सकाळपासून आपण पाहिले वेगाने गोलंदाजी करण्यासाठी खरं तर हे गोलंदाज ओळखले जात होते, परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी फिंगर रोल केले जातात. गतीमध्ये सातत्याने परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजांच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू कार्पेटचा सहाय्याने चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होते. एकापेक्षा जास्त काही नाही. धाव फळक आपण पाहिलं तर आता 1ने पुढे जाऊन 9 या अंकावर जाऊन पोहोचलाय. चला खाणे आंबिवली संघ शिवज्ञ 11 खाणे आंबिवली संघ आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. मी वरणाई क्रिकेट संघ वरणे कॅप्टन आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अक्षय गायकवाड सर तिथे टॉस करणार आहेत. गुड्डू भोईरला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. त्याच्यासोबत सलामीला गेलेला सचिन पवार अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. फार चेंडू त्याने फेस केलेले नाही आहेत, परंतु दोघांकडे क्षमता आहे. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये आता आत्मविश्वास आणि टार्गेट सेट करण्यासाठी नवसंजीवनी देणारा गुड्डूच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या बरोबरीने धाव फलक आपण पाहिलं तर 15 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. वैभव भोईर सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहिली. आज महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र लवकर बाद झाले. त्यानंतर गुड्डू मैदानात दाखल झाल्यात आणि गुड्डूने सुद्धा आता आपले प्रहार आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केले. तुषारचा अजून एक चांगला चेंडू, त्यावरती सुद्धा आक्रमण चढवलं गेलंय. चेंडूने आता उंची जास्त घेतले आणि लांबी सुद्धा तितकीच घेतली. बॅक टू बॅक गुड्डू भोईरच्या बॅटमधून आलेला हा दुसरा दर्जेदार षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 8 धावा खर्च केल्या होत्या संदेश पाटील याने, परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिले 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली. त्यानंतर उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 प्रहार 2 हल्ले खरं तर चढवले तुषारच्या विरोधामध्ये. खऱ्या अर्थाने आता धावा यायला लागल्यात. सामन्यामध्ये चुरस निर्माण व्हायला खरं तर सुरुवात झाली. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. वॅकंड एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. वाईडिस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गुड्डूच्या बॅटमधून 2 षटकाराच्या नंतर आलेला हा तिसरा दर्जेदार चौकार. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग, खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळते. धावा बनवण्यासाठी खरं तर सलामीच्या जोर साखळीला संघर्ष करावा लागला होता. जसं पहिल्या विकेटचं पतन झालं त्यानंतर मात्र गुड्डूने मागे वळून पाहिलं नाही. विस्फोटकरित्या खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आणि आता आपल्या संघाला एक चांगल्या टोटलकडे घेऊन जात असताना वाटचाल करताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता, त्याला सुद्धा कन्वर्ट केले. मिड विकेटला त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण झाले. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि ती सुद्धा बघता बघता होते इथून पूर्ण. 2 धावा या चेंडूवरती जोडल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 27. सम्राट 11 नेरळ या संघाला जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 12 चेंडू 28. चला टॉस साठी आपण जायचंय. वरणाई क्रिकेट संघ वरणे, त्याचबरोबर शिवज्ञ 11 खाणे आंबिवली. मी आदरणीय संदीपजी महाब्दी साहेब यांना विनंती करेन की आपण सुद्धा या स्पर्धेच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. खरं तर वरणे संघाला टी शर्ट आणि ट्रॅक त्यांच्या माध्यमातून त्यांनी सुपूर्द केलेले आहेत. संदीपजी महाब्दी साहेब हे सुद्धा वरणे संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत. वरणे संघाला ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स असतील त्यानंतर ट्रॅक्स त्यांनी सुपूर्द केलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा हा गणवेश त्यांनी खरं तर परिधान केलेला आहे आपल्या संघाला. आणि टॉस होतोय पहिल्या सेमीफायनलचा.
तिथे एका बाजूला असेल अनिरुद्ध सोनावणे यांचा शिवज्ञ 11 खाणे आंबिवली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदेश देशमुख सारखा विस्फोटक खेळाडू आणि त्यांचा वर्णे संघ टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. जाऊया आपण सामन्याकडे, जिथे क्वार्टर फायनलचा पहिलं सत्र होतोय समाप्त. तमनाथ संघ टॉस जिंकून त्यांनी प्रथमतः बॅटिंग स्वीकारली होती आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची इनिंग आपण पाहिली. 28 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. सेमीफायनलचे सामने, त्यानंतर फायनलचे मॅच, हे सगळे सामने 2 षटकांचेच खेळवले जाणार आहेत. अक्षय बॉल दे. चला, वर्णे संघ टॉस आपण जिंकलाय. आपला निर्णय काय असेल तो खाणे आंबिवली पर्यंत आपण पोहोचवायचा आहे. दुसऱ्या सत्राला होते इथून सुरुवात. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज आहे ती 28 धाव संख्येची. सलामीची जोड साखळी मैदानात दाखल झाले. आता आपण पाहतोय सलामीला आपल्याला स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल संदेश पाटील. आता तो खरं तर इनफॉर्म आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 1 डाऊनच्या भूमिकेत आला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं 1 डाऊनच्या भूमिकेत आला होता, परंतु आता आपण पाहतोय सलामीला आलाय. जो सलामीला तुषार गायकवाड यायचा तो मात्र आता कुठेतरी मागे थांबलाय. नवीन संकल्पना खरं तर आखण्यात आले आता या संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल टप्पा पडल्यानंतर चेंडूने भरकन आतल्या दिशेने वळण घेतलं आणि निर्धाव चेंडूचे होते इथून सांगता. चांगली सुरुवात खरं तर. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे, दोन्ही संघांमध्ये जिद्द आहे, सामर्थ्य आहे, चिकाटी आहे, परंतु सामना सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. ज्या संघाची कामगिरी चांगली असेल त्या संघाचं या स्पर्धेमधलं अस्तित्व टिकवून राहणार आहे, परंतु जो संघ चुका करेल त्यांच्या अस्तित्व मात्र इथून संपुष्टात येणार आहे. अस्तित्वाची लढाई आहे या स्पर्धेच्या. या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी खरं तर ही लढाई आहे. स्टेप आउट केलं होतं, त्यानंतर आपण पाहिलं फुल टॉसच्या स्वरूपात हा चेंडू होता. फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. धावसंख्येचं अकाउंट इथून ओपन होतंय. धाव फळकावरती धावा जोडल्या जातात. 28चा पाठलाग करत असताना 1. संदीपजी गायकवाड सर आमचे मुख्य पंच आहेत. सागर ढोले स्क्वेअर लेग पंच आहेत. संदीप गायकवाड सरांचं कौतुक करायला पाहिजे. 4 दिवस या स्पर्धेसाठी मात्र आमच्या सगळ्यांच्या सोबत जोडले गेलेत. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केली. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न आपण पाहतो. 2 खेळाडू त्या ठिकाणी फंबल थोडंसं पाहायला मिळालं, परंतु त्यापूर्वी 2 धावा इथे यशस्वी पूर्ण होतात. 3 धावा धाव फलकावरती आहेत. मग पंचांचं काम असेल. हा ट्रॅकर चेंडू होता, त्या चेंडूवरती मात्र तुटून पडलाय. अलीच्या बॅट मधून आलेला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये दर्जेदार चौकार. 28 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मात्र आता सुरुवात केलेली आहे खरं तर सम्राट 11 नेरळ या संघाने. चांगली सुरुवात. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, सन्मान दिला, त्यानंतर मात्र तुटून पडलाय. बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हाताने स्टेअर केलं. पॉइंट आणि गलीच्या मधून मात्र चेंडूला पाठवून दिलं. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा अलीच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. अजून एक चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र पटकन देशी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विराजमान होतोय. बघा, जसा निर्धाव चेंडू आला तसा तमनाथकरांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट केला, कारण अगदी जवळच गाव आहे या मैदानापासून. त्यामुळे बरेचसे पाठीराखे अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांचे सामने पाहण्यासाठी, आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वच क्रीडा रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्षमय स्वागत. फुल टॉस चेंडू होता, खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक बॅट मधून जरी मधुर आवाज आला तरी त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय खेळाडू उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न, आणि जो खेळाडू ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एक निर्णायक क्षणी षटकार मारला होता तोच खेळाडू या ठिकाणी आता बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अलीचं जर आपण विश्लेषण करायला गेलं तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अली हा आउटच झाला नव्हता. प्रत्येक मॅच नॉट आउट खेळला होता, परंतु या सामन्यामध्ये अलीला आता बाद व्हावं लागलं. मला असं वाटतं विकेट सॅक्रिफाईस केली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. नवीन बॅट्समन तुषार गायकवाड मैदानात दाखल होत आहे. चला वर्ण संघ वर्णसंघ टॉस जिंकून अजून निर्णय सांगितलेला नाही आहे. शिवज्ञ 11 संघाला आपला निर्णय लवकरच सांगा. इनिंग संपायच्या आतमध्ये सांगायचा आहे, कारण वेळच आपल्याकडे नाही आहे. आणि आता रन्सची पॅनल्टी ना, आता इथून पॅनल्ट्या सगळ्या बॉल्सच्या चालू होतील, याची नोंद घ्या. 8 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर एका विकेटचं पतन झालं. जो खेळाडू आजच्या संपूर्ण दिवसामध्ये नाबाद भूमिकेमध्ये राहिला होता, अली आउटच झाला नव्हता, त्याला मात्र आता बाद व्हावं लागलं रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समन मैदानात आला ते तुषार गायकवाड. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 6 चेंडू 20 या धाव संख्येची. गुड्डू भोईर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 20 धाव संख्येची गरज. गतीमध्ये परिवर्तन, पहिला चेंडू आणि त्या ठिकाणी बंटी भोईर कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही. या मॅच मधली गोल्डन विकेट. संदेश पाटील बॅक टू पवेलियन. खरं तर जय आणि पराजय या दोन गोष्टींमध्ये एकच अडथळा होता, तो म्हणजे संदेश पाटीलचा. संदेश पाटील जर मैदानामध्ये राहिला असता तर कदाचित नेरळ 11 सम्राट 11 नेरळ या संघाने या सामन्यामध्ये सहजपणे कमबॅक केलं असतं. परंतु जो खेळाडू या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नेरळ संघासाठी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत होता, तोच मात्र इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत आहे आदित्य. इक्वेशन जर सामन्याचं पाहिलं तर 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 या धावसंख्येची गरज आहे. वर्णे संघ टॉस जिंकून प्रथम त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलाय. शिवज्ञ 11 खाणे आंबिवली संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, त्यामुळे मॅच संपल्यानंतर लगेचच आपल्या 11 खेळाडू आपण मैदानात पाठवायचे आहेत. पाच चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज होती. क्रिकेट मधला सगळ्यात जो लॉलीपॉप बॉल असतो ना, अगदी तशा प्रकारचा बॉल गुड्डूकडून डिलिव्हर्ड झाला होता. कदाचित हातातून निसटला असावा चेंडू. 19 4 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज. 1 बाउन्स अशी पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे गुड्डू याला. 4 ला 19 असं इक्वेशन आहे. पहिला चेंडू आपण पाहतो, सीमारेषा पलीकडे चेंडू जाणार का? यस, तुषार गायकवाड च्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. प्रमोद जाधव, राहुल गायकवाड, तिथे आपण एकत्र राहू नका, आता सगळ्यांना जागा वाटून द्या. रायगड भूषण आदरणीय राजेश जी गायकवाड यांचे सुपुत्र आहेत तुषार गायकवाड. संयमी आणि शांत स्वरूपाचा खरं तर हा खेळाडू आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी निर्णायक क्षणी स्वतःला सिद्ध करण्याची आता वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र त्यांनी ठोकलाय षटकार. अजून 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 2 मोठे प्रहार, 2 मोठे हल्ले आणि 2 मोठे षटकार जर आले तर या ठिकाणी या सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाराने मात्र आता 3 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. किमान 2 मोठे गरजेचं आहे. तुषारच्या एका षटकाराने मात्र आता तमना संघाला मीटिंग घ्यायला भाग पाडलेले आहे. तुषारच्या टप्प्यात जर चेंडू आला तर कार्यक्रम फिट हे मात्र निश्चित आहे. परंतु गुड्डू सुद्धा हुशार आहे. फुल टॉस होता, त्याच्यावरती फुल टोल वसूल करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कोणतीच चुकी होत नाही आणि या मॅच मधली दुसरी गोल्डन विकेट. फुल टॉस चेंडू होता, सीमा रेषा पलीकडे चेंडू जायला पाहिजे होता, परंतु कदाचित बॅटच्या वरच्या भागाला चेंडू हा लागलेला असावा आणि अजून एक मोठा विकेट मात्र या ठिकाणी आपल्याला बॅक टू पवेलियन येताना पाहायला मिळतोय. तुषार गायकवाड बाद.
साहिल नवीन बॅट्समन, 2 चेंडू आणि आता गरज आहे 13 धावसंख्येची. जर या चेंडूवरती षटकार आला असता तर पुढचे जे 2 चेंडू होते ना ते 2 चेंडू बघायला खूप मजा आली असती. चला 2 बॉल 13 तमनाथ संघ स्पीडअप करा. 2 बॉल 13 फुल टॉस चेंडू होता. प्रेक्षकांना वाटलं की गेला 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 चेंडू सीमारेषा पलीकडे, परंतु त्या ठिकाणी खेळाडू जो होता ना उपस्थित त्यांनी मात्र कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेता अगदी झेल सोपी करून पकडली. गोल्डन विकेट. गुड्डू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतो. लोअर फुल टॉस. तेजस विकेट किपर कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच घेऊन आज मैदानात उतरलाय, कारण सकाळच्या पहिल्या सत्रापासून मात्र या संघाने नेवाळी संघाच्या विरुद्ध खेळत असताना सुद्धा हरलेली मॅच अगदी एकतर्फी नंतर आपण जिंकताना पाहिली. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा खेळ आज आपण संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलाय. चला बॅट्समन एक चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. चला वर्णे आपला स्क्वॉड घेऊन आपण या इथे खेळाडू कक्षामध्ये वर्ण संघ या. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय तमनाथ संघ वेल प्लेड. आपण या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान मात्र पुढे टिकवून ठेवलं. तर सम्राट 11 नेरळ या संघाने सुद्धा आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ करून तमाम क्रिकेट रसिकांचं मन जिंकण्याचं काम केलं. त्यांचं मात्र या स्पर्धेतलं आव्हान इथून संपुष्टात येत आहे. चला वर्णे संघ आपण टॉस जिंकलाय, बॅटिंग स्वीकारले. आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. त्यानंतर शिवज्ञ 11 खाणे आंबिवली संघाला सुद्धा विनंती आहे की आपण मैदानामध्ये गेलेलेच आहात तर